गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। निगडोळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात स्वच्छता सेतू प्रकल्पाचे उद्घाटन। अवनखेड दिंडोरी तालुक्यातील परनोड रिकॉर्ड इंडिया फाउंडेशन व इकोसॅन सर्व्हिसेस फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने निगडोळ येथील रयत शिक्षण संस्था माध्यमिक विद्यालयात स्वच्छता सेतू प्रकल्पाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। स्वच्छता हेतू हा एक प्रकल्प आहे जो स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत ग्रामीण भागात स्वच्छता आणि आरोग्य सुधारण्यासाठी राबवला जाणार आहे। याचा मुख्य उद्देश पाणी, स्वच्छता आणि आरोग्य या विषयावर लक्ष केंद्रित करून सरकारी योजना आणि स्थानिक लोकांच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधणे की त्यामुळे स्वच्छता आणि आरोग्याच्या सुविधांमध्ये सुधारणा होईल ही प्रकल्पाची उद्दिष्ट आहे। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दिंडोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे साहेब उपस्थित होते। तसेच त्यांनी त्यांच्या भाषणातून स्वच्छता सेतू प्रकल्प दिंडोरी तालुक्यातील 28 गावांमध्ये राबवण्यासाठी परवानगी दिली आहे। तसेच स्वच्छता सेतू मधील कामांचे वर्णन देखील केले। सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, शोष खड्डे इत्यादी कामे स्वच्छता सेतू अंतर्गत होतील असे सांगितले व प्रकल्पास शुभेच्छा देखील दिल्या। तसेच त्यावेळी निगडोळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शरद मालसाणे, ग्रामसेविका यमुना थविल तसेच इतर सदस्य गण व कादवा म्हाळुंगीच्या सरपंच सविता गांगोडे तसेच परनोड रिकॉर्ड इंडिया फाउंडेशनच्या हेड ऑफिस गुरगाव येथील अनंतिका सिंग, मोनिका जैन, आयुषी पांडे तसेच परनोड रिकॉर्ड इंडिया फाउंडेशनचे नाशिक प्लॉटचे शरद नागरे व संदीप फुके व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक बोरसे डीडी व शिक्षक वृंद व विद्यार्थी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी इकोसेन सर्व्हिसेस फाउंडेशनच्या संपूर्ण टीमने प्रयत्न केले। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी श्रीराम देवकर, अवनखेड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।